असे नेते मिळत नाही. एका समाजाचा साहित्य संमेलन असावं आणि त्या संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उपस्थित राहिले, हा त्या अध्यक्षांचा मोठेपणा आहे. त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला, ते आले, बसले. खरं मी शेवटी बोलणार होतो, परंतु मागच्या माग जाण्याचं प्रमाण वाढलं. तेव्हा म्हणलं जरा साहेबांना, मी सबनीस साहेबांना म्हणलं मी जरा वापशावर आणतो, मग तुम्ही पेरा, म्हणून मी उभा आहे. कोणी सभेत उठू नका आणि नुसतं उठूच नका तर इकडून तिकडून अजिबात फिरू नका. या ठिकाणी उपस्थित असलेले सबनीस साहेब, संस्थापक अध्यक्ष टकले साहेब, माजी अध्यक्ष आपले प्राध्यापक सर सूळ साहेब, कर्णवर साहेब, आमच्या ताई खांडेकर, सर्वच स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, पेडगुरू सर, मदने सर, सगळे व्यासपीठावरील मान्यवर, आमचे सांगलीचे नगरसेवक मानेसाहेब, समोर बसलेले सर्वच साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो, हे 5वं साहित्य संमेलन आहे. आम्ही म्हणलं दरवेळचं साहित्य संमेलन मोठं मोठं होत चाललंय. इथं ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी मी पाटील साहेबांना सांगितलं की पलीकडलं शेत आणि हे शेत असं मंडप टाका, एवढी गर्दी याला होईल असं मला यावेळी वाटतंय. का नाही, 5वं आहे, 4थं सांगोल्याला फार मोठं झालं, 5वं त्यापेक्षा मोठं होईल. आणि म्हणून आपण सगळेजण आलो. मी पहिल्यांदा तुम्हाला मी आजच्या उद्घाटन सत्रामधलं भाषण लेखी आणले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या रीतिरिवाजाप्रमाणे संमेलनाच्या अध्यक्षांनी त्यांचं भाषण लेखी द्यायचं असतं आणि ते वाटपही करायचं असतं. वाटप आता केलं तर सगळी तीच वाचत राहतील म्हणून वाटप केलं नाही, पण मीच वाचून दाखवतो आणि मग माझं 2 शब्द सांगतो. त्यानंतर सबनीस साहेब बोल. साहित्य संमेलनाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे भूषण असतं. अति विद्वान माणसाला त्या ठिकाणी निवड होते. सबनीस साहेब सध्या अध्यक्ष आहेत. आपल्या समाजाचा सबनीस साहेबांना सलाम करण्यासाठी ऐका मग टाळ्या वाजवा, आधीच वाजवतात. आपल्या समाजाचा सन्मान कळावा आणि साहेबाला सलाम असं असावं हे जर वाटत असेल तर सबनीस साहेबाचं भाषण होईपर्यंत कुणीही जागेवरून उठता कामा नये ही काळजी घेतली. आता वाजवा टाळ्या. ह्या टाळ्या उठणार नाही म्हणून आहे. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सबनीस साहेब वाचून दाखवतात. महाराष्ट्रात लोकसंख्येने 2 नंबर असलेला धनगर समाज आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील व विकासातील मोठा घटक धनगर आहे. धनगर समाज हा भारतातील सर्व राज्यामध्ये वास्तव्य करणारा व वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा समाज आहे. धनगर हा असा समाज आहे, मराठा फक्त महाराष्ट्रात आहे, लिंगायत फक्त कर्नाटकात आहे, पण धनगर अख्ख्या देशात आहे. आणि म्हणून ते तुम्हाला पण माहित व्हायला पाहिजे. साहित्य संमेलनात काय होतं आपल्याला जे माहित नसतं ते माहित होतं, पण हे केव्हा ध्यान देऊन ऐकलं तर.
सारखं खाली पडतोय माईक मला कुठे त्याची पण नट आम्हाला जावळावं लागते काय काय खेळ धनगर समाज हा भारतातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात धनगर या नावाने हा समाज ओळखला जातो नीट ऐका गुजरात मध्ये आपल्या समाजाला रबारी म्हणतात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये पाल म्हणतात उत्तरांचल मध्ये ओरान म्हणतात कर्नाटक मध्ये कुर्बा म्हणतात आणि हरियाणा पंजाब मध्ये या भागात गडरिया म्हणतात अशा अनेक नावाने आपला समाज गडरिया म्हणलं की धनगर कुर्बा म्हणजेच धनगर पाल म्हणजेच धनगर रबारी म्हणजे धनगर पण वेगवेगळ्या राज्यात आपल्या समाजाला काय नावानं हे आहे हे आपल्याला माहितच नाही शेजारी कर्नाटक राज्य आहे तिथले मुख्यमंत्री कुर्बा समाजाचे आहेत सिद्धरामय्या धनगर समाजाचे आहेत मुख्यमंत्री आहेत आपल्याला हा देशात काय घडतंय राज्यात काय घडतंय हे माहित पाहिजे आणि म्हणून या समाजाला राजकीय सामाजिक मोठा इतिहास आहे चंद्रगुप्त मौर्य कनकदास हरिहर बुक्क तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर अशा अनेक थोर वीरांचा या समाजाला वारसा लाभलेला आहे धनगर समाज भारतातील सर्व राज्यामध्ये असल्यामुळे त्याला भारतातील मूळ निवासी असंही संबोधले जाते आपल्याला काय समजलं जातं आपण किती मोठे आहोत आणि आपण कशा कशाचे मालक आहोत हेच समाजाला माहीत नाही हे जर ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल या समाजामध्ये अनेक कवी लेखक गायक प्रवचनकार कीर्तनकार वेगवेगळ्या विषयावर बोलणारे वक्ते व कलाकार आहेत परंतु हे सर्वांना परिचित नाहीत त्यामुळे त्या सर्वांना एकत्रित करून एक व्यासपीठ निर्माण करून द्यावे या उदात्त हेतूने आयोजकाने या संमेलनाची परंपरा सुरू केली आहे यापूर्वी सोलापूर लातूर मसवड सांगोला अशी 4 साहित्य संमेलन झाली आज हे 5वे साहित्य संमेलन होत आहे संयोजकांनी मला या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो सध्याच्या स्थितीतील धनगर समाजाचे व त्याच्या सर्वांगीण विकासाचे अनेक प्रश्न आहेत देशातील व राज्यातील संख्येने मोठे असलेले समाज जोपर्यंत सर्व अंगाने विकसित होत नाही तोपर्यंत या राष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला असं होत नाही आणि म्हणून संख्येने मोठे असलेले समाज विकसित झाल्यानंतर त्याचे अनुकरण करून इतर लहान मोठे समाज विकास होत असतात परंपरेत धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय पशुपालन शेळी-मेंढी पालन व शेती असल्याने व या व्यवसायानिमित्त सतत गावापासून दूर रानात राहावे लागत असल्यामुळे परिस्थितीमुळे अशिक्षित राहिला ऊन वारा पाऊस खाऊन जीवन जगावे लागले त्यामुळे आदिवासी सदृश्य जीवन पद्धती आहे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यावेळच्या जीवन पद्धतीत हा समाज कष्टकरी शूर व पशुधनामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न समजला जात होता म्हणून धनगर समाजाचे नाव धनाचे आगर म्हणून धनगर त्या काळामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत समाज हा धनगर होता की ज्याच्याकडे धनाचे आगर आहे असं इतर समाज म्हणायचा आणि म्हणून धनगर हे त्याचं नाव पडलं सध्या भारतात व राज्यामध्ये या समाजाचे अनेक कवी लेखक कीर्तनकार प्रबोधन वेगवेगळ्या कथा गायन समाजाला प्रबोधन व मार्गदर्शन करत आहेत त्याचे साहित्य व कला सर्व समाजाला माहीत व्हावी हा या संमेलनाचा उद्देश आहे या संमेलनात सर्वांना आपली मते व्यक्त करण्याची संधी मिळेल यासाठी वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रे आयोजित केले आहेत कवी संमेलन कथा संमेलन कथा कथन इत्यादी सर्व साहित्य प्रकारचे दर्शन घडणार आहे अनेक गायक व धनगरी ओव्या म्हणणारे यांचे साहित्य लिखित असणे नसणे परंतु मौखिक पाठांतराने हे साहित्य असणे हा महत्त्वाचा या समाजाचा भाग आहे दुर्मिळ प्रकारचे सर्वांना हे पाहण्यास आणि ऐकण्यास या ठिकाणी मिळणार आहे
या साहित्य संमेलनात धनगर व तत्सम इतर मागास समाजातले सर्वांगीण विकासासाठी अनेक पैलूवर चर्चा होऊन दिशादर्शक मार्ग होणार आहे। यामध्ये समाजाचा इतिहास, राज्यातील आदर्श व्यक्ती, त्यांचे समाज व सर्व समाजामध्ये केलेले काम, सध्याच्या स्थितीत समाजाबरोबर असलेली आव्हाने, तसेच राजकारण, समाजकारण व आरक्षण इत्यादी महत्त्वाचे विषय आहेत। त्यावर प्रकाश टाकणे व चर्चा करणे आवश्यक आहे। अनेक कठीण व जटिल प्रश्न अशा व्यासपीठावरून चर्चेतून व मार्गदर्शन सुटतात ही अनेक उदाहरणे आहेत। धनगर समाज हा देशातील प्रमुख लढवय्या राजकीय समाज म्हणून आघाडीवर राहिलेला आहे। त्यामुळे स्वाभिमान व प्रामाणिकपणा हा या समाजाचा स्थायीभाव आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाही राज्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी असलेले समाज निवडणुकापासून दूर राहिले, प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजावत राहिले। ते निवडून येतील, ते सर्वांचा विकास करतील ही भोळी कल्पना खरी ठरली नाही। निवडून आलेल्या लोकांनी स्वतःच्या समाजाचे हित पाहिले व इतरांना सतत वंचित ठेवले। त्यापैकी धनगर समाज एक आहे। राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसणे ही या समाजाचे मागास असण्याचे एक प्रमुख कारण आहे। धनगर समाजाला घटनेमध्ये एसटी प्रवर्गातील आरक्षण आहे। आम्हाला आरक्षण नाही का? आहे। आम्हाला घटनेमध्ये एसटीच आहे, राज्यामध्ये एनटीच आहे आणि देशामध्ये ओबीसीच आहे। मराठा समाजाला एकही नाही म्हणून ते भांडतात।